हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग. मी पल्लवी, तुमचं सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. आज आहे गणपतीचा दुसरा दिवस आणि तुम्हाला गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा. आज होता काकींचा वाढदिवस, त्यामुळे आईने इथे काकींना शुभेच्छा द्यायला आल्या होत्या वाढदिवसाच्या. तर काल दादांची बहिणींची ॲनिव्हर्सरी होती आणि आज काकींचा वाढदिवस होता. ह्या दोघी जावा आहेत, त्यापेक्षाही खूप छान मैत्रिणी आहेत दोघीही. त्यामुळे जॉईंट फॅमिली म्हणजे ना खरं तर आपल्या संस्कृतीचं वैभव आहे. अशा कुटुंबात प्रेम, आपुलकी आणि जिव्हाळा अनुभवायला मिळतो. घरात ज्येष्ठांचा आशीर्वाद असतो, लहान मुलांचे खेळ असतात आणि एकत्र राहण्याचा छान असा खूप आनंद असतो. सण समारंभ असो वा दुःखाचे क्षण असो, सगळे मिळून त्यांचा आनंद घेतात आणि एकमेकांना आधार देतात. कामाची विभागणी तर कामाची विभागणी केल्यामुळे ना प्रत्येकावर जो येणारा ताण असतो ना तो कमी होतो आणि जीवन अधिक सुखकर होतं. खरंच खूप छान असतं एकत्र कुटुंब. मनाने जोडून राहणं हेच तर खरं सौंदर्य आहे. आणि लहान मुलं छान असं आपल्या कुटुंबाबद्दल त्यांना आपुलकी असते. बाबा आपल्याला गावी जायचं आहे, खूप हॅपी असतात मुलं. अन्वीसुद्धा ना खूप हॅपी होती घरी येऊन, कारण सगळेजण काका काकी, आजी आजोबा, आत्या काका मावशी सगळेच जण या घरामध्ये तिला सगळे एकत्र असं कुटुंब बघायला मिळतं. नेहमी काय आपण असतो आई वडील आणि बहीण भाऊ एवढंच संयुक्त कुटुंब झालेलं आहे. पण असं सणांमुळे आपण गावी आलो की ह्या मुलांना ना आपल्या नात्यांबद्दल अधिक समज येते. ए स्वामी काका, हा अन्वीचा स्वामी काका, हा छोटूसा हो ना तू. आणि ही दीदी जोरात. आमच्याकडचे सगळे पुरुष गेलेत बाहेर. हा बोल काय. कुठल्या दीदीकडे मग. आणि इथे ना मुलं डान्स करत होती, खूप आनंदी होती. म्हणजे रोज रोज तोच अभ्यास करणं, त्याच्यामुळे ना वेगळं काहीतरी असं अभ्यासापलीकडं वेगळं विश्व त्यांचं निर्माण झालं होतं आणि छान अशी डान्स करत होते आणि आम्ही छान असं त्यांच्या डान्सचा आस्वाद घेत होतो. इथे बघा खूप मस्त मज्जा करत होती ही मुलं. आणि इथे बघा ना माझी एक विश होती, म्हणजे माझा एक नवस होता, तर ती माझी इच्छा पूर्ण झाली होती. त्यामुळे मी हा नवस पेडण्यासाठी 11 गणपतींना निघाले होते. तर सुरुवात घरापासून केली होती. तर एक दिवा, तुपाचा दिवा लावून गोड नैवेद्य ठेवून असं 11 घरी मी जाऊन माझा नवस पूर्ण करणार होते. तर मी इथे दुसऱ्या घरी शेजारी आले होते आणि इथे बघू शकता मी दिवा लावला, त्याच्यानंतर प्रसाद ठेवला आणि छान असं बाप्पाचं दर्शन घेतलं. मस्त. आपल्या संस्कृतीत नवस याला खूप मोठं महत्त्व आहे. नवस म्हणजे देवापुढे श्रद्धा आणि विश्वासाने केलेलं एक वचन. आपण मनातील एखादी इच्छा धरतो आणि ती पूर्ण व्हावी म्हणून देवाकडे एक साकडं घालतो. जेव्हा ती मनोकामना पूर्ण होते तेव्हा आपण दिलेलं नवस प्रामाणिकपणे
पूर्ण करतो. यात देवाची भीती नसून श्रद्धा, भक्ती आणि निष्ठा दडलेली असते. नवस आपल्याला शिकवते की विश्वास ठेवल्यास आणि मनापासून प्रयत्न केलास ना की जीवनात काहीही अशक्य असं नाही आहे. त्यामुळे नवस हा फक्त देवाशी केलेला करार नसून आपल्या भक्तीची आणि आपल्या मनाची शक्ती आहे. देवावरील श्रद्धा म्हणजे फक्त मंदिरात जाऊन नमस्कार करणं नाही आहे, तर मनातून असलेला विश्वास, संकटात मिळालेला आधार आणि सुखात जपलेली कृतज्ञता आहे. माणसाला धीर आणि आशा, सकारात्मकता देते. कधीही संकट आलं तरी देव माझ्यासोबत आहे हा भाव मनाला बळ देतो. थोडक्यात म्हणजे ना, श्रद्धा म्हणजे देव दिसत नसला ना तरीही त्याची उपस्थिती अनुभवणं आहे. असंच माझ्याबरोबर गेल्या वर्षी एक प्रसंग झाला होता. त्यामुळे मी इच्छाही देवाजवळ व्यक्त केली. इकडे घेऊन ये त्याला. ठीक आहे. काय करताय तुम्ही? एक छोट्या पिल्लाला आण गं, आमच्या बाबूला फोटो काढायला. छोट्या पिल्लाला घेऊन ये. थांबा. दूध घेऊन गेले होते डेअरीवर. काय पोरांचा किचाड बघ. आणि त्यानंतर वेळ झाली संध्याकाळच्या आरतीची. इथे जेवढे सगळे आहेत ते जॉईंट फॅमिलीमधलेच मेंबर्स आहेत. आम्ही एकाच फॅमिलीमधले मेंबर्स आहोत.
आणि इथे बघा रात्रीचे 12 वाजून गेले होते तर या मुलांची मस्ती संपतच नव्हती. तर चला तर मग आजचा हा व्लॉग मी इथेच एंड करते. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तुम्हाला आजचा व्लॉग कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. लाईक करा, नवीन असाल तर सबस्क्राईब करा. बाय बाय.